हाय फ्रेंड्स, स्वप्नकर्मी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बलरामाचा अहंकार ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पौराणिक कथेमध्ये आजची आपली कथा आहे बलरामाचा अहंकार. एकदा हनुमानाला श्रीकृष्ण बलरामाचा अहंकार दूर करण्यासाठी पुष्पवाटिकामध्ये फळं खायला बोलावतात. कारण बलरामाला असे वाटते की माझ्या इतके बलवान कोणीही नाही व त्यामुळे तो खूप गर्विष्ठ झाला होता. मग काय, प्रभूची आज्ञा म्हणून हनुमानजी पुष्पवाटिकामध्ये येतात व श्रीकृष्णाची परवानगी घेऊन फळे खायला वाटिका वनात घुसतात आणि एक झाड मुळासकट उखडून टाकतात व काही फळे खातात. हा सगळा आवाज ऐकून सैनिक बाहेर येतात, पण सैनिक कुठे हनुमान समोर टिकणार होते. हनुमान सगळ्या सैनिकांना भुईसपाट करतात. मग कोणीतरी बलरामाला जाऊन सांगतात. बलराम चिडून पुष्पवाटिकामध्ये येतो व बघतो की काय, एका वानराने सगळी वाटिका तहसनस केली आहे. त्यांना राग येतो व तो सगळ्या सैनिकांना सांगतो की कसल्याही परिस्थितीत या वानराला पकडा. आणि तेव्हा हनुमान त्याला चिडवतात की तू कुठला वीर बलवान आहे, तो तर भित्र आहेस. जर तू शूर असशील तर माझ्यासोबत गदायुद्ध करशील. मग काय, बलराम रागाच्या भरात हनुमानाला गदायुद्ध करायचे आवाहन करतो. दोघांमध्ये जबरदस्त युद्ध होते आणि या युद्धामध्ये हनुमानाचाच विजय होतो. ते साहजिकच होते. तेव्हा बलराम म्हणतात, तुम्ही कोण आहात? कारण ज्याने मला हरवले तो काही सर्वसाधारण मनुष्य असू शकत नाही. मग हनुमान स्वतःच्या विराट रूपात बलरामाला दर्शन देतात व सर्व हकीकत सांगतात. तेव्हा बलराम श्रीकृष्णाकडे धाव घेतो. तेव्हा त्याला असे कळते की हे सगळे श्रीकृष्णाचेच घडवून आणले होते, तेही माझा अहंकार नष्ट करण्यासाठी. हे सगळे झाल्यावर हनुमान म्हणतात की हे प्रभू, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी सगळे केले, पण आता मला तुम्ही तिघांनी आपापल्या रूपात दर्शन द्यावे. तेव्हा त्यांना श्रीकृष्ण, राम, सीता व लक्ष्मण व समोर हनुमान असे दर्शन देतात व हनुमान म्हणतात की मी धन्य झालो प्रभू. असेच अजून काही कार्य असेल तर मला आज्ञा करावी. तर फ्रेंड, अशा प्रकारे आजची आपली कथा समाप्त होत आहे.